लग्नाचं वराड घेऊन आले आणि 300 करोड रुपये घेऊन गेले। स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जालना महाराष्ट्राचं स्टील कॅपिटल म्हणून ओळखलं जाणारं शहर आणि या स्टील कॅपिटल मधील SRJ PT स्टील्स आणि कलिका स्टील्स बद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला 120 करोड रुपयाच्या टॅक्सच्या चोरीची टिप मिळते आणि थेट नाशिकवरून छापा मारण्यासाठी वराड निघते। म्हणजे जवळपास 260 इन्कम टॅक्स ऑफिसर्स 120 गाड्या लग्नासाठी सजवाव्यात तशा सजवून जालन्याला निघतात आणि मिशनचं नाव ठेवलं जातं दुल्हन हम ले जाएंगे। सोबतच गाड्यांवर राहुल वेड्स अंजलीचे स्टिकर्स लावले जातात आणि कोणाला ही रेड पडणार आहे याची माहिती लागायला नको म्हणून हा सगळा तामझाम केला जातो। जालन्यात आल्यानंतर सगळ्या गाड्या आपापल्या ठरवलेल्या ठिकाणी जातात आणि छापेमारी चालू होते, पण दोन्ही कंपन्यांच्या मालकांच्या घरी काही खास सापडत नाही आणि दोन्ही कंपन्यांच्या ऑफिस मधून सुद्धा विशेष काही सापडत नाही। पण एका फार्म हाऊसचा अनेक डॉक्युमेंट मध्ये वारंवार केलेला उल्लेख हा ऑफिसर्सच्या लक्षात येतो आणि विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्यांचा या फार्म हाऊसची किंवा त्याच्या ओनरशी काही एक संबंध नसतो, तरीही या फार्म हाऊसवर रेड मारण्याचं ठरवलं जातं आणि इथूनच सगळा काळा चिट्टा बाहेर निघतो। आणि या रेड मध्ये याच फार्म हाऊसच्या एका सिक्रेट रूम मधून काही सोनं, काही डॉक्युमेंट्स आणि काही डायमंड सुद्धा मिळतात। त्यांची काउंटिंग करायला ऑफिसर्सला जवळपास 13 तासांचा वेळ लागला होता आणि काउंटिंग पूर्ण झाल्यावर समोर आलं की या रेड मधून 58 करोड रुपये कॅश, 32 किलो सोनं, 14 करोडचे डायमंड आणि 300 करोडच्या अनडिक्लेअर्ड प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स ऑफिसर्सला सापडले। कशी वाटली फिल्मी स्टाईल रिअल लाईफ रेड? कमेंट मध्ये सांगा।